चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 15 एरिया मधील प्रॅक्टिस सेट 15.1 सॉर्ट आउट करत आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट जस्ट रिकॉल करूया. सी पॅरलेलोग्राम. व्हॉट इज मीन बाय पॅरलेलोग्राम? इट इज नथिंग बट ए टाइप ऑफ quadrilateral, and quadrilateral means it is a closed figure having 4 sides and 4 angles. See in this figure, quadrilateral DEFG is a parallelogram, and properties of parallelogram. First one is opposite sides are equal and parallel also. So see in this figure, side DE parallel to side GF. या दोन एकमेकांना पॅरलल आहेत आणि लेंथ सुद्धा इक्वल आहे. दॅट मीन्स लेंथ ऑफ DE इज इक्वल टू लेंथ ऑफ GF. इज इट क्लिअर? त्यानंतर DG पॅरलल टू EF अँड लेंथ ऑफ DG इज इक्वल टू लेंथ ऑफ EF. इज इट क्लिअर? सो ही जर लेंथ 8 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 8 सेंटीमीटर असणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर DE ची लेंथ जर 4 सेंटीमीटर असेल तर GF ची लेंथ सुद्धा 4 सेंटीमीटर असणार आहे. इज इट क्लिअर? नेक्स्ट आहे ऑपोजिट अँगल्स आर ऑल्सो इक्वल. दॅट मीन्स ऑपोजिट अँगल E आणि अँगल G हे ऑपोजिट अँगल्स आहेत आणि त्यांचे मेजर्स हे इक्वल असतात. सपोज E अँगल जर 70 डिग्रीचा असेल तर G अँगल सुद्धा 70 डिग्रीचा असणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर अँगल D आणि अँगल F हे सुद्धा ऑपोजिट अँगल्स आहेत. सपोज D अँगल जर 110 असेल तर F अँगल सुद्धा 110च असणार आहे. दॅट मीन्स ऑपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजरमेंट. इज इट क्लिअर? त्यानंतरचा थर्ड पॉईंट आहे थर्ड प्रॉपर्टी, डायगोनल्स आर नॉट इक्वल बट ओनली बायसेक्टिंग. लेंथ ऑफ डायगोनल दॅट मीन्स लेंथ ऑफ EG इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ DF. हे दोन डायगोनल आहेत, त्यांची लेंथ इक्वल नाही आहे, बट हे दोन डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करत आहेत. बायसेक्ट मीन्स मेकिंग इक्वल 2 पार्ट्स. इज इट क्लिअर? सपोज टोटल डायगोनल E आणि G हा डायगोनलची लेंथ सपोज जर 16 सेंटीमीटर असेल तर E पासून H पर्यंतचं अंतर हे काय असणार आहे? हाफ असणार आहे. 16च्या हाफ. दॅट मीन्स हे 8 असेल आणि H पासूनचं G पर्यंतचं हे 8 असेल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स डायगोनल बायसेक्ट ईच अदर. इज इट क्लिअर? त्यानंतर D आणि F हे जर डिस्टन्स 10 सेंटीमीटर असेल तर D पासूनचं H पर्यंतचं 5 सेंटीमीटर होणार आहे आणि H पासूनचं F पर्यंतचं 5 सेंटीमीटर होणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतरची प्रॉपर्टी आहे ॲडजसंट अँगल्स मेक सम ऑफ 180 डिग्री. सी हिअर, या दोन पॅरलल लाईन्स आहेत. दॅट मीन्स DG पॅरलल टू EF. सो DE ही काय होणार आहे? त्यांची ट्रान्सव्हर्सल होणार आहे. आणि अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल D आणि F हे काय झालेले आहेत? इंटेरियर अँगल झालेले आहेत. सो इंटेरियर अँगलची सम ही 180 डिग्री असते. सो हे ॲडजसंट अँगल आहेत आणि अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल इंटेरियर अँगलची सम ही 180 डिग्री असते. इज इट क्लिअर? त्यानंतर या जर दोन पॅरलल लाईन आपण कन्सिडर केल्या तर हे दोन ॲडजसंट अँगल दॅट मीन्स यांची सम ही 180 डिग्री होणार आहे कारण हे इंटेरियर अँगल्स आहेत. इज इट क्लिअर? सो हा एरिया कसा फाइंड आउट केला जातो? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज बेस इंटू हाईट. दॅट मीन्स एरिया मीन्स आतील सगळा भाग. इज इट क्लिअर? सिम्पली खूपच सिंपल असा फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज बेस इंटू हाईट. दॅट मीन्स बेसची व्हॅल्यू पुट करायची आहे आणि हाईटची व्हॅल्यू पुट करायची आहे. सिम्पली मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सिम्पली हा फॉर्म्युला यूज करून आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. सो लेट स्टार्ट. See the first question in practice set 15.1. If the base of a parallelogram is 18 cm and its height is 11 cm, find its area. आत्ताच आपण फॉर्म्युला पाहिला. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज बेस इंटू हाईट. सिम्पली या दोन व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत आणि एरिया फाइंड आउट करायचा आहे. सॉल्व करूया. सुरुवातीला जे गिवन आहे ते आपण मेन्शन करूया. गिवन बेस दिलेला आहे आपल्याला. बेस इट इज 18 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? त्यानंतर हाईट दिलेली आहे इट इज 11 सेंटीमीटर. सो सिम्पली फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. सो वी कॅन राईट एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम is
बेस इंटू हाईट. खूपच सिंपल असा फॉर्म्युला आहे. बेस इंटू हाईट. सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. बेस आहे 18 सेंटीमीटर. त्यानंतर हाईट आहे 11 सेंटीमीटर. सो 11 8चा 88. त्यानंतर 11 1चा 11 आणि कॅरी झालेली 8. दॅट मीन्स 19. इज इट क्लिअर? सो एरिया काय आलेला आहे? पॅरलेलोग्रामचा एरिया 198. एरिया आहे. सो युनिट काय राहील? सेंटीमीटर स्क्वेअर. किंवा हेच आपण कसं लिहू शकतो? स्क्वेअर सेंटीमीटर असं लिहिलं तरी चालेल. इज इट क्लिअर? हेच आपलं ॲन्सर आहे. खूपच इझी आहे हा क्वेश्चन. एरिया पण फाइंड आउट केलेला आहे. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. इज इट क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. सी दी क्वेश्चन नंबर 2. इफ एरिया ऑफ ए पॅरलेलोग्राम इज 29.6 square centimeter and its base is 8 centimeter, find its height. सो आपल्याला हाईट फाइंड आउट करायची आहे. एरिया दिलेला आहे आणि बेस दिलेला आहे. सो सिम्पली तोच फॉर्म्युला यूज करून आपण हाईट फाइंड आउट करू शकतो. इज इट क्लिअर? सॉल्व करूया. सुरुवातीला गिवन मेन्शन करूया. गिवन एरिया आपल्याला दिलेला आहे. सो एरिया ऑफ ए पॅरलेलोग्राम. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इट इज 29.6 सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर बेस सुद्धा दिलेला आहे. बेस इट इज 8 सेंटीमीटर and we have to find out the height. So height आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इज इट क्लिअर? सिम्पली तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. वी नो दी फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ, शॉर्टमध्ये लिहिलेला आहे एरिया ऑफ पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. इज इट क्लिअर? व्हॅल्यूज पुट करूया. एरिया दिलेला आहे. सो त्या ठिकाणी एरिया आपण पुट करतो. इज इट क्लिअर? इज इक्वल टू बेस दिलेला आहे 8 सेंटीमीटर अँड हाईट वी हॅव टू फाइंड. इज इट क्लिअर? सो हाईट फाइंड आउट करायची म्हणजे 8 आपल्याला शिफ्ट करावा लागेल. 8 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. तो जर शिफ्ट झाला तर तो डिवाइड होईल. इज इट क्लिअर? सो सिम्पली डिवायडेशन करून घेऊया. 29.6 अपॉन 8. इज इट क्लिअर? 8ने आपल्याला कट करता येईल. सी हिअर 8 1चा 8. इज इट क्लिअर? त्यानंतर 8 3चा 24. रिमेनिंग 5 आणि हे 6. दॅट मीन्स इथं पॉईंट द्यावा लागेल कारण हा अंक संपलेला आहे. इज इट क्लिअर? 8 3चा 24, रिमेनिंग 5 आणि हे 6 घेतले. दॅट मीन्स 56 होतील. सो 8 7चा 56. इज इट क्लिअर? सो आपला आन्सर काय आलेला आहे? 3.7. इज इट क्लिअर? सो इज इक्वल टू हाईट. सो हेच आपण कसं लिहू शकतो? हाईट इज इक्वल टू 3.7 आणि युनिट आहे सेंटीमीटर. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. खूप इझी असे क्वेश्चन आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. सी दी क्वेश्चन नंबर 3. एरिया ऑफ ए पॅरलेलोग्राम इज 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ इट्स हाईट इज 6.4 सेंटीमीटर, फाइंड दी लेंथ ऑफ बेस. इथं आपल्याला हाईट फाइंड आउट करायची होती सेकंड नंबरच्या क्वेश्चनमध्ये आणि इथं आपल्याला बेस फाइंड आउट करायचा आहे. सिम्पली तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. गिव्हन आहे, एरिया दिलेला आहे आणि त्यानंतर हाईट दिलेली आहे. सॉल्व करूया. सुरुवातीला आपण गिव्हन मेन्शन करूया. गिव्हन एरिया ऑफ ए पॅरलेलोग्राम. इट इज गिव्हन एरिया ऑफ ए parallelogram. It is 83.2 centimeter square.
इज इट क्लिअर. त्यानंतर हाईट दिलेली आहे. हाईट इट इज 6.4 सेंटीमीटर. इज इट क्लिअर. Then base we have to find out. Simply we know the formula of area of a parallelogram. Area of parallelogram is equal to base into height. Simply values put करूया. एरिया दिलेला आहे, सो एरियाच्या ठिकाणी एरिया पुट करूया. 83.2 is equal to base we have to find out, so write as it is. Then height is given, it is 6.4. is it clear. सो आपल्याला बेस काढायचा आहे, सो हे 6.4 आपल्याला शिफ्ट करावे लागतील. तिकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, ते जर आपण LHSला शिफ्ट केले तर ते डिवाइड होतील. is it clear. सो वी कॅन राईट 83.2 divided by 6.4 is equal to base. is it clear. सिम्पली 1 डिजिट नंतर पॉईंट आहे, सो तो जर आपण शिफ्ट केला तर खालचाही 1 डिजिट नंतर शिफ्ट होईल, म्हणजे पॉईंट आपला रिमूव्ह होणार आहे. सो हेच आपण कसं लिहू शकतो, 832 अपॉन 64. इज इट क्लिअर. सो सिम्पली हे डिवायडेशन आपल्याला करायचं आहे. सो डिवायडेशन करताना 2नी पण कट होईल, पण लेंदी होईल. सो डिरेक्टली चा HCF 32 आहे, सो 32नी सुद्धा डिरेक्टली आपण कट करू शकतो. बट 16चा टेबल आपल्याला माहीत आहे, सो आपण 16नी कट करू शकतो. सो 16/4चा दोन्ही नंबरला 16नी कट होत आहे. डिरेक्टली HCFनी सुद्धा आपण कट करू शकतो. दोन्ही नंबरचा HCF हा 32 येतो आहे. सो बट 32चा टेबल आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण 16नी कट करतो आहोत. इज इट क्लिअर. 16/4चा 64. इज इट क्लिअर. त्यानंतर 16/5चा 80, रिमेनिंग 3 आणि हे 2, दॅट मीन्स 32 होतील. 16/2चा 32. इज इट क्लिअर. सो आपला आन्सर काय आलेला आहे, आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 52 अपॉन 4. अगेन आपल्याला कट करता येईल. सो डिरेक्टली आता 4नी आपण कट करू शकतो, कारण 4च्या टेबलमध्ये हा अंक येणार आहे. जर 4चा टेबल एक्सटेंड केला तर हा नंबर येणार आहे. सो 4/1चा 4, त्यानंतर अगेन 4/1चा 4, रिमेनिंग 1 आणि हे 2, 12 होतील. आणि 4/3चा 12. इज इट क्लिअर. सो बेस काय आलेला आहे, 13, दॅट मीन्स 13 सेंटीमीटर. सो यू कॅन राईट बेस इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. युनिट आपल्याला मेन्शन करायचं आहे. सो युनिट मेन्शन करण्याला मार्क्स दिले जातात. इज इट क्लिअर. आणि हाच आपला क्वेश्चन होता. इज इट क्लिअर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.